या वयात या आजीला मारलंय, या बाबाला मारलंय आणि हा संगमनेर हा मराठी माणूस हा कदापि सहन करणार नाही. हे काय सांगतायत? आरेला कार्य करणार असं ते म्हणत आहेत. संगमजी काय नेमका विषय का आक्रमक झालेला आहे? हा काय सांगाल, काय विषय आहे थोडं? हा काल ह्या 2 दिवसापूर्वी या बाबांना आणि ह्या आजींना या लोकांनी मारहाण केली होती. इकडचे काही परप्रांतीय आहेत ते या आजीला जांभळाच्या बिया फेकून मारत होते. त्यानंतर हे बाबा मध्ये बोलले, ह्या बाबांनाही मारलं आणि हे काय म्हणतायत की आमची या ठिकाणी या परप्रांतीयांची आमची संख्या जास्त आहे. अरे हे महाराष्ट्र आमच्या बापाचं आहे, हा आमच्या बापाचं आहे आणि तुम्ही आम्हाला सांगणार काय आमची संख्या जास्त आहे? हे महाराष्ट्र आहे, हा तुम्ही धंदा करा, आम्ही धंद्याचा विरोध करत नाही, पण आमच्या मराठी माणसाला नख लावायचा प्रयत्न केला ना सालाने एकानं चोपणार कळा का? तुम्ही कायदा हातात घेता ना, आम्ही कायद्याची भाषा जाणतोय. आमच्या माणसाला हात लावाल तुम्ही. आता ह्या वयात बघा, ह्या आजीचं वय मला वाटतं 75-80 वयात आहे. या वयात हे हरामखोर हे इकडचे परप्रांतीय आहेत ते यांना मारतायत. हे कितपत योग्य आहे? हे न्यायालय धरून आहे का? हे संविधान धरून आहे का? म्हणजे तुम्ही इथं धंदा करणार, आमच्या मराठी माणसाला डोळे वटारणार काय? काय चाललंय? हा कायदा आहे का नाही? हा दिघे साहेबांचा ठाणे आहे आणि ह्या दिघे साहेबांचा मी कार्यकर्ता आहे. या मराठी माणसात धक्का नख लागलं ना, नाही हरामखोर चोपलं ना, तर याद राखा यापुढे आम्ही आरेला कार्य करणार आहे. पण यापुढे आम्ही काटाही वाटू वेळ पडली तर, कारण हे ना प्रेमाची भाषा कळत नसेल तर यांना पूर्व्यासारखा चोपत द्यायला लागेल ना. आता हे काल ते पोलीस स्टेशन गेले होते, यांच्यावर फक्त धातू मातून गुन्हा दाखल करून घेतलाय. त्यांच्यावर 323 लावलं, 324 लावायला पाहिजे होता. का नाही लावलं 324? 4% पडलेत. म्हणजे काय चाललंय? म्हणजे तुम्हाला मनाला वाटतं कसं करणार काय? मला पोलिसांना विनंती करायची आहे की हे जे कोण परप्रांतीय आहेत इथे उत्तर प्रदेश बिहार बनवण्याचा प्रयत्न कराल ना तर खपून घेणार नाही. पोलिसांनी आपला खाकी रुपा दाखवायला पाहिजे आणि याला 324 लावली पाहिजे आणि यांना काहीतरी धातून मातून फक्त अटक केलेली आहे. मला पोलिसांनी विनंती करायची आहे, तुम्ही या 1-2 दिवसामध्ये त्यांना सर्व 324 लावावा, अन्यथा संगम डोंगरे या आजीला घेऊन या ठाणे नगर पोलीस स्टेशनला त्यांच्या दालनात बदलाशिवाय राहणार नाही. परप्रांतीयांवर कोणाचा अभय काय वाटतं? कारण की कोणाचं वरद असतं त्यांना? कोणाचं वरद असतं? काय झालं हल्ली, काय झालं, ह्या मुळात हा पूर्वी जो भाजी मार्केट होता हा मराठी माणसा होता आणि ह्या मराठी माणसाने त्यांनी भाड्याने घेतलंय. आता काय झालं, त्यांच्याकडे पैसा आलाय, थोडा माज आलाय आणि पैसा आला, माज आलाय आणि यांची संख्याही वाढली. यांना काय वाटलं की आपली संख्या वाढली का आपण इथं उत्पाद करू, उत्तर प्रदेश बिहार करू. पण हे महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश बिहार आम्ही करून देणार नाही. काय माहितीये का, हा मार्केट आहे आणि इथे जे धंदा लावतात त्यांच्या 800-1000 रुपये भाडं आहे. आता बघा ना केवढं मोठं साम्राज्य आहे यांचं. आणि काय झालं, याच्याला पैसा आला ना, थोडा महाज आलाय आणि पैशा जिरोवरती हे उत्तर प्रदेश बिहारची लोक बोलवतात आला की आईला आमचा महाराष्ट्र आहे, आमच्या महाराष्ट्राला हे परप्रांती येऊन धमकवणार, म्हणणार की आमची संख्या जास्त आहे. मी तर म्हणतो कोणाच्या दम आहे ना, आता ह्या परप्रांतीच्या कोणी असू दे दम आहे, मी तर उभा आहे, या कोणी असू दे परप्रांती आता या, मी तर त्याला चॅलेंज देतोय. ऐकलं का? मी तर एकटा उभा आहे, तुम्हाला कोणाला घ्यायला घेऊन या. ऐकलं का? आम्ही घाबरत नाही, आम्ही मराठी माणसाच्या बाजूने आहे, उभा राहणार. आणि ह्या आजी ज्या आहे 75 वर्षाच्या बिचारी आजी आहे आणि ह्या आजीला हे लोक दगडी मारणार, ते जांभळं मागणार आणि ह्या वयात तिची चेष्टा करणार. काय चाललंय हे? कुठे ठेवून तर महाराष्ट्र कुठं चाललाय? मला तर म्हणतात इथे ह्या माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गृह खातं आहे ना, मग ह्या ज्या परप्रांतीची जरा मुजुरी चालू आहे, दादागिरी चालू आहे, तुम्ही अंकुश लावणार का नाही? तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यानंतर बघणार का? आणि यांची कुठे मक्तेदारी कुठे कमी केली पाहिजे. यासाठीच मी आज या ठिकाणी या बाबांना आणि या आजीला मदत करण्यासाठी आलोय. पुढचं वाटलं तुम्ही यांना बाबांना विचारा वाटलं. बाबा माईक लावा. आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण प्रकारे ह्या इथं आजी भाजी विकतात. हे वत्सलाबाई भुजबळ आहेत आणि इथं भाजी विकतात. ते आजूबाजूला दोन्ही परप्रांतीय सगळे धंदे करतात. ते असेच बसलेले, कोणी त्यांना हे बसवलेलं. पण त्यांची इतकी दादागिरी वाढली आहे ना, हिला उठता बसता काही ना काहीतरी मारणार, जेवायला बसले तरी काहीतरी मारणार.
शेवटी बघून बघून आम्हाला पण राहावलं नाही. आम्ही त्यांना दम द्यायला गेलो, विचारलं त्यांना का रे तुम्ही मारता. त्यांनी शिवीगाळी केली आम्हाला. शिवीगाळी केल्यानंतर आम्ही डायरेक्ट कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनला. भाऊ शिवीगाळी करतात ते बघा, त्या बाईला मारतायत म्हणून. आता त्यांनी कंप्लेंट घेतली नाही घेतली माहित नाही आम्हाला. तिथं थांबवलं थोडा वेळ, बोलले आम्ही तुमची कंप्लेंट घेतली नाही, परत पाठवलं. आम्हाला काय एनसीची कॉपी वगैरे काय दिलेली नाही त्यांनी. आणि इथं आल्यावर त्यांनी डायरेक्ट मला, मी दुकानात उभा राहिलो माझ्या, आले आणि डायरेक्ट मारायलाच सुरुवात केली. 4 जण होते. काय नाव त्यांचं? इथे एक राजू आहे आणि त्याचे सगळे भाचे आहेत. अच्छा, राजू त्याचे. अच्छा. हा, काय राजू वाद- चव्हाण. वाद काय होता? वाद हेच बाईला मारण्याचं, त्याच्यावरून मग कंप्लेंट का दिली तू. आणि आज पण एकाने कोणतरी याला बाईला येऊन धमकी दिली का तू कंप्लेंट का दिली, मला का नाही सांगितलं. कोण होतं? म्हणजे कोण होता बाई तो, तुला आज बोलला कोण? आज कोण बोलला? आज कंप्लेंट कोणी दिली, बोलले कशाला दिली कंप्लेंट? ठोंबरे साहेब डोंबरे साहेब. म्हणले तू कशाला गेली, नाही, गामला तुमचा माता कार्यकर्ता. फुकाट झाल्यात काय. म्हणलं साहेब माझी काय गलती आहे, मला सुभाष फोन ठोंबरे. करायचा. म्हणलं कसा काय फोन करायचा, फोन नंबर नाही माझ्याकडे, मग काही नाही बोल. कोणी त्रास दिला तुम्हाला? ए, इथं बस. काय काय त्रास दिला? ये- इथून मारायची हिकून मारायची. साहेब जेवाय बसले तरी माझ्या अंगावर टाकायची. अरे त्याच्या पोराला सांगितलं, हे आमची नाही मारी चल, आमची नाही मारी चल. आडहुड करायचे, तिला शिवीगाळी करायचे. संगमजी काय अधिकाऱ्यांची काय भूमिका ठाणे महापालिकेच्या? अधिकाची भूमिका तत्पूर्वी अगोदर ह्या ठिकाणी हा जो ठोंबरे नावाचा व्यक्ती आहे, ठीक आहे, हा तो माहिती अधिकारीचा कार्यकर्ता आहे. मी आज त्यांना इथे आलो, चौकशी करण्यासाठी आलो होतो. तर त्याला म्हटलं इथं कोणाला का मारलं. तर ठोंबरेनी मला ठोंबरे उलटा मला फोन करून सांगतोय, का रे तू इथे दमदाटी तर करतो का. अरे म्हटलं मी विचारपूस कर, मी दमदाटी म्हणून काय केलं म्हटलं, मी तुम्हाला शिवे दिल्या का, मी तुम्हाला काय केलं का, नाही ना. म्हणजे संदर्भ असा मला वाटतं हे ठोंबऱ्यासारखे असे अनेक हप्ताखोर असतील, ते ह्या अधिकाऱ्यांच्या हप्त्या गोळा करा असेल, वाटा असेल म्हणून यांची मुजोरी वाढली. पालिकेची गाडी कोणी बोलवली म्हणजे? पालिकेची गाडी मी बोलवली आहे. आणि आता पालिकेत जे परप्रांती जे आहेत ते जास्त माज करतायत, त्यांचा माज उतरण्यासाठी आम्ही ठाणे महानगरपालिकेला प्राचारण केलेलं आहे. आणि आता मग कारवाई केली, आता पुढची कारवाई महापालिका करतील. पोलिसांमध्ये जाणार आहात का, न्यायालयीन लढाई यांच्यासाठी लढणार आहात का, पुढची भूमिका काय असणार आहे? मी पोलिसांना विनंती करणार आहे की तुम्ही 323 लावलेली आहे ते 324 लावा. आणि हे जे सराईत गुन्हेगार जे आहेत, तो राजू नावाचा कोण आहे, त्याचे भाचे काहीतरी ऐकलं का, ते येऊन समजा ह्या ठाण्यामध्ये दहशत माजू असतील, ऐकलं का, आणि ह्या महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश बिहार म्हणून असेल, तर हा संगम डोंगरे हे राजू फाजू यांना मी जुमानत नाही. आणि पोलिसांना विनंती करतोय, परप्रांतीय संगम डोंगरे आपण पाहू शकतो की आक्रमक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. एक आक्रमक चेहरा. अधिकारी कुठे आहेत? अधिकारी कुठे आहेत? अधिकारी कुठे आहेत? अधिकारी कुठे आहेत? संगम डोंगरे आक्रमक झालेले आहेत. सर्व परप्रांतीय आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे भाज्या आणि अनधिकृत जे स्टॉल टाकलेले आहेत. जाऊ द्या, उचल उचल दादाही करता काय, महाराष्ट्र आहे आमचं, बिहार करता का तुम्ही, दमदाटी करता मराठी माणसाला काय, दमदाटी करा तर या जरा का या घरी महिला मारता का तुम्ही, हा उत्तर प्रदेश बिहार बनवता काय, हे उत्तर प्रदेश बिहार आम्ही करून देणार नाही. हा जो कायद्याने राहणार आहे कायद्याने राहावा, आम्ही तुम्हाला विरोध करत नाही, पण तुम्ही मराठी माणसाला मारणार, या ठाणे शहराला उत्तर प्रदेश बिहार बनणार, आम्ही कदापि खपून घेणार नाही. हा मी तर म्हणतो, हे कोणी आहेत ना म्हणतात ना आमची संख्या जास्त आहे, आज संगम डोंगरे एकटा या तुमच्या गाडीत या म्हणलं, आम्ही घाबरत नाही. कळा का तुम्हाला, मराठी माणसाला मारता का तुम्ही, हा अशा परत तुम्ही आरेला कार्य कराल ना, आम्ही आरेला कार्य करणार, कोणी असू दे, तुम्ही धंदा करा व्यवस्थित.